नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर गणेश पाटील सर, ज्यांनी नुकतीच या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्याच 100रीचा टप्पा गाठलेला आहे, 100 प्रोजेक्ट्सचा पहिलाच या फील्डमधला, आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांची जास्त मास्टरी आहे. तर त्यांचा आजवरचा अनुभव कसा होता, प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि या फील्डमध्ये येण्यामागची अ, प्रेरणास्थान कोण होतं? शाळा माझी विट्यातच झाली 10वी पर्यंत. त्यानंतर 11वी-12वीला SGM कॉलेज कराडला झाले माझं. त्यानंतर माझं पहिल्यांदा थोडं माझा वैयक्तिक कल होता की आर्मीत जायचं. अरे वा. आणि घरचे पप्पा म्हणजे वडील माझे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यामुळं घरच्यांचा कल होता की सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये म्हणजे प्रोफेशनली यावं. पप्पा कॉन्ट्रॅक्टर होते, लेबर्स वगैरे आम्ही प्रोव्हाइड करत होतो. मग त्यानंतर म्हणजे 10वी नंतर आमचं ते चाललेलं की मी आर्मी, पप्पा म्हणत होते की सिव्हिल लाईनला. मग त्यानंतर 11वी-12वी केली. मग परत वडिलांनी डिप्लोमाला परत ऍडमिशन घ्यायला लावलं. मग परत कोल्हापूरला संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमासाठी ऍडमिशन घेतलं. त्यानंतर 17ला डिप्लोमा पासआउट झालो. त्यानंतर मग पुण्याला डिग्रीसाठी ऍडमिशन घेतलं. ओके. KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये. पण मग आता असं मनात वाटतंय का की आपलं आर्मी राहिलं असं कुठं, किंवा आर्मी केलं असतं तर अजून चांगलं केलं असतं? नाही, असं नाही काय वाटत आता. म्हणजे त्यावेळेस ते थोडे म्हणजे आजूबाजू सराउंडिंग तसं होतं, त्यामुळे ते वाटत होतं. मी NCC ला पण होतो शाळेत असताना. अरे वा. त्यामुळे ते थोडं सराउंडिंग असल्यामुळे मला तसं वाटत होतं. पण आता डिप्लोमा झाला, डिग्री झाली, त्यानंतर ऍक्च्युली ऑन साईट जेव्हा वडिलांबरोबर 1 वर्ष मी काम केलं, त्यानंतर ते हळूहळू गोडी वाढत गेली. बरोबर. वडील पण याच फील्डमध्ये होते. हो हो. बरोबर. पण मला असं वाटतं की जरी वडिलांचं हे स्वप्न असलं आणि तुम्ही पण आता हे पूर्ण करत असला, तरी दोन्ही फील्ड आहेत की ज्याच्यामध्ये देश सेवाच आहे. एका अर्थानं आर्मीमध्ये राहिला असतं तरी देश सेवा केली असती, आणि तुम्ही आता सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा एका अर्थानं देश सेवा करताय, कारण देश उभारणीमध्ये इंजिनिअरचा वाटा फार मोठा आहे. तर त्यातला आता पुढचा प्रश्न असा आहे की आता वडिलांबरोबर काम करताना जास्त दडपण येतं का, भीती वाटते का, त्यांचं मार्गदर्शन जास्त होतं? ऍक्च्युली काय झालं, 2000 म्हणजे 2 वर्षच मला, 1 वर्ष मी वडिलांसोबत काम केलं. वडिलांच्या साईट्स वगैरे मी सांभाळत होतो. वडील थोडे म्हटले की आपल्याला जे आतापर्यंत मी केलंय तेच म्हणजे बेसिक नकोय आपल्याला, थोडा ऍडव्हान्स पाहिजे. तू पण आता डिग्री झाली तुझी. मग त्यानंतर मी 2 वर्ष जॉब केला बाहेर. म्हणजे ते विट्यामध्येच आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याकडे 2 वर्ष मी ऑफिस ऑन फील्ड हा दोन्हींचा मी म्हणजे बघत होतो. मग त्यानंतर आता 2 वर्षापूर्वी तिथून बाहेर पडून मी स्वतःची 1 स्क्वेअर असोसिएट म्हणून फर्म चालू केली. त्यानंतर आता बरेच प्रोजेक्ट करतोय. बरोबर. तर पण मग सिव्हिल इंजिनिअरचा एक स्ट्रगल फार महत्वाचा असतो. तर तो म्हणजे की इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट करेपर्यंत. तर मग तुम्ही स्वतःचा वैयक्तिक केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? त्याची आठवण काय? तेव्हा दडपण आलेलं का? कुणाच्या रेफरन्सनं तो मिळाला? ती आठवण कशी होती? पहिला प्रोजेक्ट आम्ही केला चितळीमध्ये. चितळीमध्ये आमचे पवार सर म्हणून क्लायंट आहेत. ते म्हणजे मित्राच्या रेफरन्सनच तो प्रोजेक्ट आमच्यापर्यंत पोहोचला होता. आणि पहिल्यांदा थोडं म्हणजे मला घरचा अनुभव होता, मी वडिलांसोबत काम केलं होतं. आणि म्हणजे बाकी 2 वर्ष मी जॉब केला होता, त्यामुळं त्या गोष्टी मला सगळ्या फॅमिलीवर होत्या. म्हणजे असं काय एवढं भीतीदायक असं काय नव्हतं. मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला सहज हाताळता आल्या. थोड्याफार म्हणजे कुठंतरी कमतरता म्हणजे जाणवत होती की मग त्यावेळी वडिलांचा, आमचे आर्किटेक्ट सर होते त्यांचा, म्हणजे पप्पांचे मित्र कॉन्टॅक्ट वगैरे आहेत त्यांचा, म्हणजे असं सल्ला घेत 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 हळूहळू असं मी प्रोजेक्ट पूर्ण केला. सुरुवात केली. बरोबर. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या भागात तुम्ही जिथे काम करताय विटासारख्या ठिकाणी, तर तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो, आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती साईटवर परिस्थिती हाताळता? तुमचा काय अनुभव आहे? काय सेफ्टी इक्विपमेंट्स आम्ही म्हणजे हाय राईज बिल्डिंग असतील तर सेफ्टी इक्विपमेंट्स वापरायला सांगतो.
परत काय लेबरचे इन्शुरन्स वगैरे असतील, मग ते बेसिक इन्शुरन्स आम्ही म्हणजे जे आमचे लेबर प्रोव्हायडर जे आहेत त्यांना ते असे म्हणजे ऍडवाइस देतो की बाबा असे असे इन्शुरन्स आहेत, एकदम ते करून घेत चला पण असं. कामात त्यांची अकुशलता असेल तर म्हणजे त्याबद्दलचं पण कामात त्याबद्दल आम्ही म्हणजे आमचे काय केलंय, प्रोजेक्ट्स जे चालू करतोय त्याच्या अगोदर आम्ही जेवढे पण आमचे म्हणजे लेबर्स असतील त्या लेबर्सना आम्ही बोलवून म्हणजे ड्रॉइंग्स वगैरे सगळे समजून सांगणे, स्टील कटिंग कसं करतात, म्हणजे स्टीलची बांधायची पद्धत कशी असते, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजून सांगतो. ओके. आणि त्यानंतर ऑन फील्ड जे काम होते ते पण आमच्या सुपरविजन मध्येच होते. त्यामुळं थोडंफार पहिल्यांदा आम्हाला त्रास झाला एक 6 महिन्यावर, म्हणजे एक 2-3 साईट कंप्लीट होईपर्यंत. पण त्यानंतर आमचे लेबर्स असे आहेत की जे स्टार्टिंग पासून आहेत ते आतापर्यंत आमच्याबरोबर कंटिन्यू काम करतात. वा वा. त्यामुळं म्हणजे आम्हाला असं प्रत्येक वेळी नवीन लेबरला असं समजवत बसायला लागत नाही. लागलं नाही. हा. बरोबर आहे. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये आता तुम्ही काम करताय किंवा इंडिव्हिज्युअल बंगलोवर, तेव्हा बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं वाक्य ऐकलं असेल की आमचं थोडं बजेट कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता साईट बसवून द्या किंवा आमचं घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? बजेट आणि दर्जा याच्यामध्ये कसं आहे सर, म्हणजे बेसिक त्यांना गोष्टी आम्ही सगळ्या म्हणजे समजून सांगतो अगोदर. बाबा तुमचं बजेट किती आहे, 1000 स्क्वेअर फीटचं घर बांधायचं आहे आणि एक 15 लाख रुपये बजेट आहे. मग त्याच्यामध्ये बेसिक आपलं म्हणजे स्ट्रक्चर बनवण्यासाठी वीट, सिमेंट, स्टील याच्यामध्ये काही जास्त असा रेटमध्ये तर काही तफावत नसते. आणि बाकी म्हणजे आपले सिलेक्टिव्ह आयटम जे असतात टाईल्स, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, ह्या त्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांना सांगतो की या गोष्टी वापरा म्हणजे या बजेटमध्ये बसेल असं. त्यामुळे असं तुम्ही ते ऍडजस्ट करता. आता पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि यापेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक विचारलं एक तरुण इंजिनियर म्हणून तुम्हाला, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला सांगली जिल्ह्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर? आपल्या इकडे आता सध्या तरी हॉस्पिटल्स, रोड कनेक्टिव्हिटी तर बऱ्यापैकी आपल्याकडे आता झालेली आहे. त्यानंतर मोठे कॉलेजेस, हे अजून आपल्याकडं IT कंपन्या ह्या अशा आल्या पाहिजेत. बरोबर आहे. फार महत्वाचे मुद्दे सांगितले तुम्ही. IT कंपन्या आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत, जी सगळ्यात महत्वाची गरज आहे. पण हे सगळं करताना मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनानं आपल्याकडे जे आता हॉस्पिटल्स आहेत, जे आपल्याकडं बाकीच्या कॉलेजेस आहेत, म्हणजे ते इंटरनॅशनल लेवलचे जे सगळे हे आहेत ते आपल्याकडे आलं पाहिजे. ते आता अजून आपल्याकडं कित्येक वर्षापासून बेसिकच सगळं चालू आहे. असं. दुसरं, आतापर्यंत काम करताना एखादा असा प्रसंग आठवतोय का की ज्याच्यामध्ये काहीतरी अवघड प्रसंग आला, समस्या आली, अडचण आली आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा क्षण, प्रसंग? ऑन साइड काय होतंय, म्हणजे स्टील म्हणजे लेबर साइडवर गेले आणि म्हणजे बाहेर एक 40-50 किलोमीटरवर साईड असेल तर म्हणजे सुपरविजनवर क्लायंट जेव्हा आमच्याकडे साईड देतात त्यावेळी आमच्या 8 ते 10 सुपरविजन म्हणजे असतात. पण त्यामध्ये काय होतंय की ऑन साइड क्लायंट भरपूर चेंजेस करतात. मग ते हाताळायला थोडं आम्हाला अवघड होते. मग ते अगोदर आम्ही जायच्या अगोदर करून ठेवतात आणि गेल्यानंतर मग ते सगळं व्यवस्थित करावं लागतं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील्स काय ग्रेड, म्हणजे त्यातल्या स्ट्रेंथ काय बघता? करोजन असेल, डक्टाईल, असं काही कुठल्या पॅरामीटर्स बघता का? ते काय त्यांचे आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील इंजिनियर, ते आम्हाला सगळे त्यांच्याकडून सगळे डिटेल्स घेतोय. दुसरं, आयकॉन स्टील वापरलंय का तुम्ही कधी कुठल्या प्रोजेक्टवर? प्रोजेक्टवर? तर तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? सर तसं स्टील एक नंबर आहे. बाकी त्यांच्या म्हणजे जे चेक्स वगैरे आहेत ते सगळे आम्हाला इंजिनियर सांगत असतात. बरोबर. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारखे ज्या तरुण इंजिनियर्स येत आहेत, तुमचे ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? काम म्हणजे पुढच्या क्लायंटचं बजेट आणि ते काम पूर्ण म्हणजे सुरुवात होते कामाची, पण ते शेवटपर्यंत गेलं पाहिजे. आणि आपल्याला कसं आहे म्हणजे या फील्डमध्ये एक काम पूर्ण व्हायला कमीत कमी 1 वर्ष ते 1.5 वर्षाच्या आसपास कालावधी जातोय. त्यामध्ये डिस्प्यूट होण्याचे चान्सेस क्लायंटचे आणि इंजिनियरचे जास्त असतात. ते थोडं सगळ्याचा समतोल जर राखला तर त्या
अगदी योग्य पद्धतीने ते होऊ शकते. बरोबर. आपण जर तो समतोल साधायचा प्रयत्न केला तर ते होऊ शकतो. होऊ शकतं. तर ते इंजिनियर गणेश पाटील सर, आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला, जसं पूर्वी सुद्धा एका महापुरुषांनी म्हटलेलं आहे की हाती घ्याल ते तडीच न्याल. तर तसं जर तुम्ही काम जे हातात घ्याल ते योग्य दर्जाचं आणि योग्य वेळेत आणि ठरवलेल्या बजेटनुसार पूर्ण होईल याची तुम्ही काळजी घ्या एक सिव्हिल इंजिनियर म्हणून. आणि भविष्यात सुद्धा अशीच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.